एका गरीब शेतकऱ्याची मुलगी तापाने फणफणते. औषधं काम करत नाहीत. तो बैलगाडीतून तिला घेऊन जातो, पण वाटेत अडचणींचा डोंगर. मात्र एक चमत्कार घडतो. स्वामी समर्थ आपल्या अदृश्य कृपेने तिचा जीव वाचवतात. या भक्तिपूर्ण आणि हृदयाला भिडणाऱ्या सत्यकथेमध्ये अनुभव घ्या स्वामी समर्थांच्या कृपेचा दिव्य स्पर्श. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत, अशी श्री स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात गोविंद नावाचा शेतकरी राहत होता. साधी राहणी, परिश्रमी स्वभाव आणि मनात देवावरील अपार श्रद्धा. त्याची पत्नी मंगला आणि 2 लहान मुले. संपूर्ण कुटुंब सुखात होते. एक दिवस अचानक गावात एका अज्ञात आजाराची साथ पसरली. गोविंदची लहान मुलगी गीता तापाने फणफणू लागली. 2 दिवसात तिची प्रकृती चिंताजनक झाली. गावात डॉक्टर नव्हते आणि जवळचे हॉस्पिटल 20 किलोमीटर दूर होते. गोविंद बिचारा बैलगाडीत मुलीला घेऊन बाहेर पडला. वाटेत बैल थांबले. रस्त्यावर झाडी आणि चिखल. पावसामुळे रस्ता बंद झालेला. तो थकून बसला. डोळ्यात पाणी आलं. स्वामी, आता तूच बघ, असं तो म्हणाला. त्याचवेळी एक वृद्ध भगवे वस्त्र घातलेला साधू तिथे आला. त्याच्या डोळ्यात करुणा होती. घाबरू नको, बालक ठीक होईल, असं म्हणत त्याने मुलीच्या डोक्यावर हात ठेवला. त्या साधूने एक औषधी दिली आणि म्हणाला, हे दे आणि घरी परत जा. गोविंद काही बोलायच्या आत तो वृद्ध तिथून निघून गेला. गोविंद घरी आला. गीता अजूनही तापाने फणफणत होती, पण त्याने साधूने दिलेली औषधी दिली आणि तिला झोपवलं. सकाळी उठता उठता तिचा ताप पूर्णपणे उतरला होता. डॉक्टर आले आणि म्हणाले, हे शक्यच नाही, इतका ताप 24 तासाच्या आतमध्ये कसा काय उतरला. मंगला डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, हा चमत्कार नक्कीच श्री स्वामी समर्थांचा आहे. पुढील काही दिवसात गावात ज्यांना ज्यांना तो आजार झाला होता त्या सगळ्यांना गोविंदने त्या साधूंचा अनुभव सांगू लागला किंवा सांगितला. पण जेव्हा गावातल्या एका अनुभवी वृद्धाने त्याचा फोटो पाहिला तेव्हा गोविंद हादरला. हा साधू नाही रे, स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज होते. कथा इथे संपली नाही. वर्षभरानंतर गोविंदवर कर्जाचा डोंगर आला. शेत दुष्काळामध्ये गेले. त्याला जमीन विकावी लागणार होती. एक रात्र तो रडत बसला होता. तेवढ्यात पुन्हा एक स्वप्नात तोच साधू आला आणि म्हणाला, गोविंद, जमीन विकू नको. उद्या गावात एक बडसाहेब येणार आहे. तो तुझ्याकडून तांदूळ मागेल. त्याच्याकडून मदतीची मागणी कर. सकाळी खरंच एक सरकारी अधिकारी आला. गोविंदने स्वप्नात सांगितले होते तसे केले. त्या अधिकाऱ्याने त्याला सरकारच्या सौर पंप योजनेतून मदत केली आणि त्याचं शेत पुन्हा फुललं. आजही त्या गोविंदच्या घरात दर गुरुवारी दीप लावून फुलं वाहिली जातात, कारण त्या कुटुंबाला माहीत आहे स्वामी समर्थ कुठेही असू शकतात, पण जेव्हा भक्त बोलवतो तेव्हा ते नेहमी येतात. तर मित्रांनो, स्वामी समर्थांच्या अनुभवावरील ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश क्रिएशन जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.